राम मंदिर आंदोलनामध्ये मोठी भूमिका असलेले मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीयेत। प्रकृती आणि वयाच्या कारणामुळे समारंभाला उपस्थित राहू शकणार नसल्याचं सांगण्यात आलंय। राम जन्मभूमी आंदोलनाचा चेहरा अशी ओळख असलेले लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी राम मंदिराचं स्वप्न ज्यांनी पाहिलं त्यांची स्वप्नपूर्ती झाली आहे, पण त्या क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी त्यांना नाकारण्यात आली। तब्येतीच्या कारणावरून या नेत्यांना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला येऊ नये असं सांगण्यात आलंय। दुसरीकडे राम मंदिर उद्घाटनाला अदानी अंबानींपासून कोहली तेंडुलकर ते मोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात आलंय। 22 जानेवारीला अयोध्येत भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। सोहळ्यासाठी कलाकार, कवी, उद्योगपती, डॉक्टर, शास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलंय। सुमारे 4000 ऋषी आणि 2200च्या वर इतर पाहुण्यांना आमंत्रित केलंय। पण राम मंदिरासाठी हयात खर्ची घालणाऱ्या नेत्यांना मात्र वयाचं आणि तब्येतीचं कारण देण्यात आलंय। आपकी आयु, सर्दी, आपने घुटने बदलवाए हैं, वो कहते नहीं मैं आऊँगा, हरी इच्छा बलवान। मैं आपको बता दूं 5 अगस्त को कल्याण सिंह जिद करने लगे मैं जरूर आऊँगा। अब क्या करें, तो मैंने उनके लड़के को कहा इनको हाँ हाँ करते रहो, आखिर के दिन सोचेंगे, और आखिर के दिन उनको कहा मान लिया। 1990 साली लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वात निघालेल्या रथयात्रेच्या माध्यमातून राम मंदिराच्या उभारणीची माहिती शहर खेडोपाड्यात पोहोचली होती। या रथयात्रेनं देशाचं वातावरण ढवळून निघालं। राम मंदिर बनवण्यासाठी 30 वर्षांपूर्वी लढा देणाऱ्या या नेत्यांना मंदिराच्या उद्घाटनाला येऊ नका अशी विनंती करण्यात आली आहे। त्यामुळे विरोधकही आश्चर्य व्यक्त करतायत। वयस्कर असल्यामुळे त्यांना टाळले। मला हे हास्यास्पद यासाठी वाटतंय, एखादा मतदार वयस्कर असला की त्याला गाडीत घालून बरे घेऊन येतात। अडवाणींना आणि राम मनोहर जोशींना बोलवायला पाहिजे होतं, सन्मानाने बोलवायला पाहिजे होतं, सन्मानाने बसवायला पाहिजे होतं असं मला वाटतं। ज्यांच्या आंदोलनामुळे अयोध्येतील राम मंदिरचा मुद्दा चर्चेत आला, याच त्यामुळे पुढे भाजपचा प्रचार प्रसार होण्यास मदत झाली। आज भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष बनलाय, पण रामाच्या नावाने निघालेल्या रथयात्रेत असलेले भाजपचे हे ज्येष्ठ नेते मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित नसतील। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।